नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. अनुजाच फॅमिली लाईफ अँड ब्लॉग या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे पोळ्याच्या दिवशीचा. मी पोळ्याच्या दिवशीचं शूट करत होती. सकाळला मला शूट करायचं होतं, परंतु लाईट नसल्यामुळे मला दोन्ही पूजेंचा व्हिडिओ शूट नाही करता आला, म्हणून मी इथे स्वयंपाकाचा व्हिडिओ शूट करते आहे. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली. इथे संध्याकाळी खूप उशीर झाला होता, म्हणून मग म्हटलं पुरणाची पोळीचा विचार होता माझा, परंतु खूप उशीर झाल्याच्या आणि भूक वगैरे सगळ्यांना लागल्यामुळे म्हटलं त्याऐवजी आपण खव्याची पोळी करूया. मग इथे मी भाजी, कुकर, कोशिंबीर वगैरे सगळं करून घेतलं होतं. त्यानंतर मग खव्याच्या पोळीसाठी मी खवा वगैरे परतवून घेतला चांगला. त्यानंतर मग पोळीसाठी तयारी करून घेतली आणि पोळी लाटायला सुरुवात केली. कारण खव्याची पोळी कशी लहान मुलांनाही आवडते आणि मलाही खूप आवडते. तिला कसं आवा पोळी पाहिजे असते. तिला समजत नाही असं पुरणाची पोळी आणि खवा पोळी कोणती वगैरे, पण गोड लागते ना, तर त्यामुळे ती आवडीने खाते. तर म्हटलं चला पटकन पोळ्या वगैरे करून घेऊया. मग थोडे भजे वगैरे तळायचे होते, मग भजे तळून घेतले. पोळी अशी छान टम्म फुगले की मस्त वाटते. दिसायला पण छान दिसून खायला पण मस्त वाटते. म्हणून भजे वगैरे झाले, कोशिंबीर, जे काय सर्व पुरणाच्या स्वयंपाकातलं सगळं तेच केलं होतं. फक्त खव्याची पोळी केली होती मी. त्यानंतर आम्ही मग पटकन नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं. ही मी पूजेचं इथे छोटं फोटोशूट केलेलं आहे, ते तुम्हाला याच्यात दाखवते. बैलांचं आणि श्रावण सोमवारचा इथे नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर आम्ही जेवण केलं. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा तान्हापोळ्याचा आमच्या नागपूरमध्ये इथे तान्हापोळ्या असा पद्धतीने साजरा होतो छानपैकी. लाकडाची बैलं वगैरे असतात. माझ्या मुलीचा वगैरे तिची तयारी करून दिली होती. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल